नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TETच्या संदर्भात आलेली एक नवीन अपडेट। ते अपडेट कोणती आहे तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, 21,000 परीक्षार्थींनी दिली TET परीक्षा, 1,500 जणांनी परीक्षेला दांडी। 8 फेब्रुवारीला होणार टेट। अहिल्यानगर जिल्ह्यातील रविवारी 2,076 परीक्षा केंद्रावर CCTVच्या निगराणीत 21,431 परीक्षार्थींनी परीक्षा म्हणजे TET दिली, तर 1,419 जणांनी दांडी मारली। यामध्ये पेपर क्रमांक 1ला 572 तर पेपर क्रमांक 2ला 847 अनुपस्थित राहिले होते। रविवारी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 असे 2 पेपर पार पडले। जिल्ह्यातील 22,850 उमेदवारांनी यंदा TET परीक्षेसाठी अर्ज केले होते। त्यात पेपर क्रमांक 1 साठी 9,609 व पेपर क्रमांक 2 साठी 13,241 परीक्षार्थ्यांनी अर्ज केला होता। अर्ज आले होते। परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तसेच जिल्हा परिषद अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक हे नियंत्रण अधिकारी व शिक्षणाधिकारी माध्यमिक हे सहनियंत्रण अधिकारी व उपशिक्षणाधिकारी प्राथमिक यांची जिल्हा परीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती। परीक्षेत अहिल्यानगर शहर व शहरालगत पेपर क्रमांक 1 साठी 25 व पेपर क्रमांक 2 साठी 44 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होते। परीक्षेसाठी पेपर क्रमांक 1 साठी 6 झोनल अधिकारी, 25 सहाय्यक परिरक्षक, 25 केंद्र संचालक, 4 उपकेंद्र संचालक, 84 पर्यवेक्षक व 405 समावेशक आणि पेपर क्रमांक 2 साठी 11 झोनल अधिकारी, 44 सहाय्यक परिरक्षक, 44 केंद्र संचालक, 4 उपकेंद्र संचालक, 114 पर्यवेक्षक, 561 समावेशक यांची नियुक्ती करण्यात आली होती। तर भरारी पथकाकडून परीक्षा केंद्राची भेट। परीक्षेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सहसंचालक रमाकांत काटमोर यांनी परीक्षा केंद्रास भेटी दिल्या। तसेच प्राचार्य डॉक्टर राजेश बनकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी माध्यमिक संध्या गायकवाड व शिक्षणाधिकारी योजना संजय कुमार सरोदे यांनी भरारी पथकाने परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या। परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी बायोमेट्रिक। परीक्षेतील बोगस विद्यार्थी टाळण्यासाठी परीक्षार्थींची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीद्वारे करण्यात आली होती। परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक परीक्षार्थ्यांना केंद्राच्या आधी प्रवेशपत्रावर व केंद्र संचालक यांची नियंत्रण कक्षात CCTV यंत्रणा बसविण्यात आली होती। आता टेट परीक्षा। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यरत शिक्षकांना आता शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET देणे अनिवार्य करण्यात आले आहे। रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा TET पार पडली आहे। आता 8 फेब्रुवारीला टेट परीक्षा घेतली जाणार आहे। तर ही होती TET बद्दल आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।